आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काहीही केलं तरी तो विचार मनातून जातच नाहीये माझ्या. माझ्यापासून का लपवलं असेल सईने हे सगळं? अशी काय अडचण होती की त्या मला खरं सांगू शकल्या नाही? नाही, जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तर मला सईकडून मिळणार नाही मी रिलॅक्स होणार नाहीये. काय करू? सरळ सईला फोन करूनच विचारू का की अशी काय अडचण आली ज्यामुळे सईला स्वतःची ओळख लपवावी लागली? नाही, वेट देवांश, थांब. काही करू नकोस. सई स्वतःहून तुला खरं काय ते सांगेल. आय नो ती सांगेल. वाट बघ. सई, अगं काय आहे? दूध उतू गेलं असतं बाळा. मी केला बंद. गेलं असतं दूध वाया. काय झालं आई? वेळेत काही गोष्टी नाही झाल्या तर काही घडू शकतं ना? म्हणजे जे नाही घडायला पाहिजे ते घडू शकतं, हो ना? सई, तू अजून देवांश यांचाच विचार करतेस का? नको विचार करू बाळा, त्रास होईल ग तुला. माझ्या त्रासाचं काही नाहीये ग, पण त्यांना काही व्हायला नको. नाही होणार काही. माझी पण तीच इच्छा आहे. देवांश सर एकदम सुखरूप असावे. पण आज देवळात मी जे काही पाहिलंय ना ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. ती बाई किती रडत होती. पोटचा मुलगा गेलाय ग तिच्या, आणि आपण तेच करतोय. देवांश सरांच्या पत्रिकेत जे काही लिहिलंय त्याच्या विरोधात वागतोय. अंजली आणि मामी खूप चुकीचं वागतायत ग, आणि त्यांच्या या वागण्यामुळे देवांश सरांच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकत. आई, मला सगळं माहित असून सुद्धा मी काहीच करू शकत नाहीये. मी काहीच मदत करू शकणार नाहीये ग त्यांची. मला ना काय करू काहीच कळत नाहीये. माझं अक्षरशः डोकं फुटायची वेळ आली आई. मला काही समजेन असं झालंय ग. जानू, तू? हो, मी. का? दुसरं कोणी असायला होतं का? एका मुलाला ना काही सुचेना झाले.
लक्षच लागत नाही कुठे. म्हणजे हेच की माझा देवा कसला तरी विचार करतोय. सॉरी कुणाचा तरी विचार करतोय. आणि जानू कशाला आली? जानूच्या ऐवजी दुसरं कोणीतरी असायला हवं होतं. आता साखरपुडा झालाय पण लग्न लवकर व्हायला पाहिजे असं वाटतंय. बरोबर ना? आपल्या सगळ्यात जवळचं माणूस 24 तास आपल्या नजरेसमोर असावं. कळतंय मला. सगळं होणार. साखरपुडा कसा झटपट झाला तसं लग्नही होणार. आणि मग 24 तास तुझी अंजली तुझ्या नजरेसमोर राहील. बरं का? खुश? काय झालं? तू खुश नाहीयेस देवा? आहे ना, खूप खुश आहे. असं का विचारतोयस? पण साखरपुड्याच्या वेळेपासून बघते मी तुला. तू असं शांत आहेस. काय झालंय? कसला एवढा विचार करतोस तू? काहीच नाही. एव्हरीथिंग इज फाईन जानू. देवांश, तुझी आई आहे मी. तुझं काय बिनसलंय हे तू मला सांगितलं नाहीस तरी तुझा चेहरा बघून कळतं मला. सांगशील? कसला विचार करतोयस? सांगतो. सई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझं लग्न ठरलंय. मी तिला भेटलो पण नाही आणि मी तिचा फोटो सुद्धा बघितला नाही. ऍक्च्युली माझं लग्न माझ्या घरच्यांनी ठरवलं. एवढंच ना? आणि सकाळपासून तू ह्याचा विचार करतोयस? ऑफकोर्स. छोटी गोष्ट नाहीये जानू. जानू, मी तिला माझी मैत्रीण मानतो. मी सगळं शेअर केलंय तिच्याबरोबर. पण मी इतकी साधी गोष्ट लपवली माझ्यापासून का? वाय? मग तू तिला विचारत का नाहीस? विचारलं मी पण उत्तर नाही मिळालं मला काहीच. देवांश, कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसतं तेच सत्य असतं असं नाही. ते त्याही पलीकडचं असतं. फक्त ते आपल्या नजरे आड असतं म्हणून ते आपल्याला समजत नाही. सई खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुलाच काय सांगते मी, तुझीच मैत्रीण आहे ना ती. मग तुला माहितीच आहे ती किती चांगली आहे ते. आणि ती अशी वागली त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. तू आता मनात कसली शंका बाळगू नकोस. आज ना उद्या सत्य काय ते ती येऊन सांगेल तुला. तोपर्यंत तू धीर धर, समजून घे. आणि आता कसलाच विचार करू नकोस. उद्या सगळ्या मीटिंग्स लाईन्ड अप असतीलच ना? मग आता झोपायला नको का? वाजलेत किती बघ. झोपतो. नक्की? या. झोप शांत. गुड नाईट. गुड नाईट. हे बघ बाळा, नको जास्त विचार करू. आज दिवसभर खूप कामं केलीयस. आरामाची गरज आहे. झोप आता तू. नाही येणार आई मला झोप. इथे माझ्या मित्राचा जीव धोक्यात असताना मी कशी काय झोपू शकते? सांग ना तू. सई, अगं स्वतःला दोष देऊ नकोस बाळा. तू काय मनानं केलंयस का? अंजली आणि वहिनीमुळे तुला करावं लागलं. नाईलाज आहे आपला. आई, आपला नाईलाज आहे म्हणून आपण गप्प राहायचं का? नाही आई, मी नाही गप्प बसू शकत. हे बघ, देवांश सरांना चांगलं आयुष्य मिळावं ना, यासाठी मी काहीही करू शकते. आई, माझं देवांश सरांशी लग्न नाही झालं तरी काही हरकत नाहीये ग. पण त्यांचं सुखरूप असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला माझ्या एवढ्या चांगल्या मित्राला गमवायचं नाहीये.
त्या भल्या माणसाचं नेहमी भलंच व्हायला हवं ग. ते प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला धावून आलेत आणि आता ज्या वेळेस त्यांना माझ्या मदतीची गरज आहे तेव्हा मी अशी पाठ नाही फिरवू शकत. हे बघ, मी त्यांना खरं सांगू शकत नाही हे मान्य आहे मला, पण याचा अर्थ मी काही करायचं नाही असं नाहीये ना. माझ्याच्याने जे काही शक्य आहे ना ते सगळं करणार आहे मी. म्हणजे काय करणार आहेस तू? आता देवच देवांश सरांना या संकटातून बाहेर काढू शकतो ना. मग मी पण त्या देवाकडे साकडं घालणार आहे. काय सकाळ सकाळी एवढी कसली तयारी? काय अंजलीने तुला लग्नाचं जेवण आत्ताच बनवायला सांगितलं का काय? नाही रे मधू. अगं बघ, ही एवढी तयारी कसली? हे एवढं जेवण का बनवलंय? मधू, देवांश सुखरूप राहावेत ना म्हणून सईनं व्रत केलंय. म्हणजे आपल्या घरापासून ते गणपती मंदिरापर्यंत अनवाणी हे डबे घेऊन जाणारे जेवणाचे आणि तिथल्या गोरगरिबांना प्रसाद म्हणून जेवण देणार आहे ती. पांडुरंगा, आता पोरीची धडपड बघतोयस ना रे तू. सई, तू देवांशांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून हे सगळं करतेस ना. बघ तू, देव यांचंही वाईट होऊ देणार नाही आणि तुझंही काही वाईट होणार नाही. काय वाईट घडायचं होतं ना ते सगळं घडून गेलंय असं समज आणि मनापासून देवाची प्रार्थना कर. तू आज हे सगळं जे काही गोरगरिबांना देणार आहेस ना त्यामुळे त्यांचेही आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतीलच. ताई, तू, मी, आपण सगळे मिळून देवांशांच्यासाठी प्रार्थना करूया. सई, तुझे हे प्रयत्न बघून ना देवालाही कौतुक वाटेल. देव तुझी परीक्षा घेत असला ना तरी त्याच्याही हे लक्षात येईल की अरे आपण ही कोणाची परीक्षा घेतोय आणि मग तो सगळी सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल. जा बाळा, तू तुझं व्रत पूर्ण कर आणि मला खात्री आहे देवांश नक्की दीर्घायुष्य होतील. मिठाईचे दोन्ही पुढे ठेवलेत ना बॅगेत? हो हो आणि शिऱ्याचा डबा गाडीत ठेवला? हो ताई. बरं बरं, जा तुम्ही. हा, देवा, देवा, अरे ये लवकर. झालं ना आवरून तुझं? येस, आय एम रेडी. चला चला निघूया. बरं ऐक, तिथे गेल्यावर तुला काही घाई नाहीये ना? नाही. देवळात गेल्यावर 17 वेळा खिशातून मोबाईल काढशील आणि चेक करत बसशील. असं नाही ग, पण जर काही काम आलं तर अर्जंट करायचं नाही. हो, देवाच्या कामात कसलीही घाई करायची नाही. आधी सगळ्यांना प्रसाद द्यायचा, मग मनोभावे देवाची प्रार्थना करायची आणि मग निघायचं. कळलं? ओके मॅम, कळलं. निघायचं का आता? नाहीतर देव वाट बघून बघून कंटाळेल आणि म्हणेल ही आली कशी नाही अजूनपर्यंत. मस्करी ना? कर कर कर, तू माझी मस्करी कर. ठीक आहे,
सकाळ सकाळ मायलेक कुठे निघाले? आईच्या फेवरेट ठिकाणी. म्हणजे देवळात? एक्झॅक्टली. अहो तुम्ही सुद्धा आता देवा. सॉरी सॉरी सॉरी, मी गाडी काढतोय, ये बाय. बाय बाबा, बाय. अहो मी जाऊन येते देवळात. देवांचा साखरपुडा खरंच छान झाला. तसं लग्नही निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करते देवाकडे. आणि अंजलीच्या आईची तब्येत पण सुधारायला हवी, त्यासाठी सुद्धा गारणं घालते देवाकडे. तू नेहमी इतरांचा विचार करतेस, इतरांचं भलं व्हावं म्हणून देवाकडे करुणा मागतेस. म्हणून यावेळेस देवाने तुझा विचार केलाय आणि तुला हवी तशी सून मिळाली. खरं ना? अगदी खरं बोललात. तू जा ना, तो वाट बघत असेल. हो हो हो, निघते. हा चल. सावकाश जा. मी तुला बाहेर सोडायला येतो. ते डबे दे माझ्याकडे. मामा रे, माझं व्रत आहे, मी करेल ना पूर्ण. तू नको काळजी करू, मी जाईल व्यवस्थित. काय सई, एवढे मोठे मोठे डबे वगैरे घेऊन काय खानावळ सुरू केली आहे काय? सिरियसली सई, म्हणजे तू आता ही अशी कामं करणार आहेस? काय नाव आहे तुझ्या खानावळीचं? सईची खानावळ? यक, ऐकायला पण किती लो क्लास वाटतंय. सईची खानावळ. आता ज्या क्लासची सई त्या क्लासचं तिच्या खानावळीचं नाव नाही का? आईला घेऊन जाणार आहेस का पोळ्या लाटायला बरोबर? अगं मॉम, आत्याला कशी घेऊन जाणार ती? तिने थोडंसं जरी काम केलं तरी तिला लगेच त्रास होतो ना. हो ना सई? हो ना बाई, नाही तर उगाच तू तिथे घेऊन जायचीस आणि जरा अशा पोळ्या लाटल्या की असं सुरू झालं तर पोळ्या कोण देणार नाही का गरमागरम? कोण वाढणार? झालं तुमचं? मामी, बहुतेक तू विसरलेली दिसतेय की मला 1 लाख पगार असलेली नोकरी मिळाली आहे. त्यामुळे मला अशी खानावळ सुरू करण्याची काही गरज नाही. पण तरी सुद्धा थँक्यू. थँक्यू का? कारण मला एवढी चांगली आयडिया दिली ना, त्यासाठी. नाही काय, उद्या जर का माझ्या काही नोकरीला प्रॉब्लेम झालाच तर मी कधीही खानावळ चालू करू शकते ना. आणि कसं आहे, कोणतंही काम कधी लहान नसतं आणि मला कुठल्याच कामाची लाज नाही वाटत. आणि सगळ्यात महत्वाचं, मला आयतं घरात बसून खायला अजिबात आवडत नाही. पण लोकांना आयतं बसून खायला कसं आवडतं आणि कसं पचतं काय माहिती. आपली शक्ती दुसऱ्यांना टोमणे मारण्यात खर्च करणाऱ्यांना का नाही पचणार आयतं बसून खाल्लेलं? चला चला, मामा भाची जास्त बडबड करू नका. ती गरिबांना अन्न वाटायला चाललीये हे कळतंय मला. आणि सई, श्रीमंतांनी गरिबांना जेवण वाटायचं असतं, गरिबांनीच गरिबांना जेवण नसतं वाटायचं. नाही तर काय, हिचंच खायचे वांदे आहेत आणि ही दुसऱ्यांना अन्न वाटत सुटली. अगं सई, इन केस तुझा हा जॉब पण गेला तर तुझ्यावरच वेळ येणार आहे जेवण मागण्याची. पण तू टेन्शन घेऊ नकोस हा, तुझी बहीण एसी आहे, मी देईन ना तुला जेवण. फक्त कुठल्या देवळाच्या कुठल्या पायरीवर बसलेली असशील ना, तेवढं सांग मला. आपली पायरी ओळखून राहा. देवाने तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बडबडू नका. जिभेला हाड आहे का नाही तुमच्या? कोण धरणार आहे आमचं तोंड? शेवटी त्या गरिबांना वाटायला माझ्याच घरचे डाळ तांदूळ चाललेत ना. भलेही तुझ्याच मुलीचं होणार आहे मामी. माझ्या मुलीचा काय संबंध? संबंध नव्हताच, पण तो अंजलीने स्वतःहून जोडलाय.
सई बाजूला झाली ना म्हणून तुझा साखरपुडा देवाण जागेदाराची झालाय. आणि एक लक्षात ठेव, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. काहीही केलं ना तरी सत्य हे बाहेर येणारच आहे. आणि जोस्तवर खरं बाहेर येत नाही तोस्तवर देमाशना काहीही होऊ नये म्हणून सई देवाला साकडं घालते. खरंय, देवाण सरांसाठी प्रार्थना तर करतेच आहे मी. पण अंजली, तुला सुद्धा सद्बुद्धी मिळावी ना यासाठी मी बाप्पाला प्रार्थना करणार. खरं तर मी असं चुकीचा विचार नाही करायला हवा, पण चुकून जर का देवाण सरांना काही झालं तर ते तुलाही भोगावं लागणार आणि यातून तुझी सुटका नाही. तू काय धमकी देतेस माझ्या मुलीला? धमकी नाही देते, सावध करते. कारण तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे पुढे काय घडू शकतं ना याची कल्पना देते मी तुम्हाला. आता वाद वाढवून उगाच माझ्या कामात मोडता घालू नका, नाहीतर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. लक्षात ठेवा.